नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे विजय शहा. मध्य प्रदेशचे मंत्री राहिलेले विजय शहा, विधानसभेवरती 8 वेळा निवडून आलेले विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य. सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की ह्या असल्या म्हणजे ह्याला शिव्या दिलं तरी कमी पडेल असं अशा लोकांना जनता निवडून देते तरी कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा त्याला बोलण्याची अक्कल नाही. हा गेल्या 40 वर्षापासून विधानसभेवरती सदस्य आहे आणि 5 ते 6 वेळा मंत्रीपद भूषवले आणि आता मध्य प्रदेशामध्ये कॅबिनेट मंत्री आहे. ज्याला बोलण्याची अजून अक्कल नाही, ज्याला एका संवेदनशील विषयावरती कोणत्या पद्धतीने बोलावं याची अक्कल नाही, स्वतःच्या पक्षाच्या पंतप्रधानाबद्दल काय बोलावं याची अक्कल नाही. भारतीय लष्करामध्ये जे ऑपरेशन सिंदूर झालं यामध्ये ही महत्वाची भूमिका बजावणाऱ्या किंवा बिहाइंड द पडदा म्हणजे पडद्यामागनं सपोर्टिव्ह काम करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल जे यांनी वक्तव्य केलं आणि वक्तव्य करत असताना यांनी सामाजिक पब्लिक प्लेसवरती म्हणजे एका स्टेजवरती वक्तव्य केलं. आता ह्या अशा मंत्र्यांना जर एखादी चांगले खाते दिले किंवा लोकांनी जर निवडून दिलं तर भारताची प्रगती कशी होणार, याला आपलंही कळत नाही आणि लोकांचं काय ते कळत नाही, काय बोलावं हे कळत नाही. तर अशा लोकांना जर भारताचं नेतृत्व दिलं, मग ते महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्राबाहेरचं राज्य असो, भारतामधलं कुठले असो, पण हे असे लोक जर ह्या राजकारणामध्ये असतील आणि अशा लोकांच्या हातामध्ये जर जनतेची कमान असेल तर खरोखर हे दुर्दैव आहे असं ह्याचं ह्या मंत्री महोदयाचं वक्तव्य आहे. कारण हे प्रत्येकाच्या मनामध्ये एक अशी खंत किंवा प्रत्येकाला राग आणि शिव्या द्याव्या असं हे वक्तव्य आहे. याच्या वक्तव्यामुळे स्वतः कोर्टाला जबलपूर हायकोर्टाने स्वतः याची दखल घेऊन ह्या वादग्रस्त वक्तव्याची DGPला फोन करून याच्यावरती कारवाई करायला सांगितलेली आहे आणि 5-6 कलमांतर्गत त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. प्रश्न पडतो अशा लोकांना मंत्रीपद देतं कोण? आणि सर्वात मोठी शोकांतिका ही आहे, एकाची अक्कल गेली समजू शकतो, पण स्टेजवरती बसलेल्यांना तर हाणलाच पाहिजे कारण टाळ्या पण ते वाजवत आहेत. अरे एकाला तरी अक्कल पाहिजे, म्हणजे कोणत्या विषयावरती आपण काय बोलतोय, म्हणजे आता ज्या पद्धतीने तो मंत्री बोललेला आहे त्या गोष्टी रिपीट करू पण शकत नाही अशा पद्धतीने तो बोललेला आहे. म्हणजे जसं काही ह्याला कुठे पारितोषिक मिळणार आहे त्या विषयावरती. आणि कोणाबद्दल म्हणजे दहशतवादाची तू बहीण करतो, कोणाला की म्हणजे एखाद्या ऑपरेशनला म्हणजे लीड करणारी व्यक्ती आहे. आज भारतीय दलामध्ये एकाच कर्नल पदावरती आहे आणि ज्या व्यक्ती देशाचं एक संवेदनशील प्रकरणामध्ये देशाचं जे तणावाचं वातावरण होतं त्यामध्ये सिंदूर हे ऑपरेशन झालं, या सिंदूर ऑपरेशन मध्ये काय घडलं, नेमकं काय प्लॅनिंग होतं आणि त्याचं विस्तारवादी त्या व्यक्तीने देशासमोर मांडलं. म्हणजे थोडक्यामध्ये लिडिंग ऑपरेशन मध्ये लिडिंग रोल म्हणू शकतो आपण. म्हणजे त्या प्लॅनिंग मध्ये या व्यक्तीला सगळी माहिती असणारी अशी ही जबाबदार व्यक्ती आणि देशाच्या लष्करी भागामध्ये असणारी व्यक्ती आणि त्यातल्या त्यात महिला व्यक्ती आहे आणि एक मंत्री महोदय जो 40 वर्षापासून मंत्रीपद भोगतोय अशा गोष्टी किंवा असं वक्तव्य करतोय, म्हणजे हे देशाचं दुर्दैव आहे. म्हणून जनतेला माझी विनंती आहे, बाबांनो, माणूस असा निवडून द्या, असा अंगठा भाजल, हे अडाणी छाप लोक जर आपण निवडून दिले आपल्यासारखी शिकलेली लोक कधीच पुढे येणार नाही. कारण भारताचं हे दुर्दैव आहे की
शिकलेली लोक कधीच आवाज उठवत नाही. शिकलेल्या लोकांना फार भीती असते की कोण काय करेल, कोण कशाला बोल, कशाला या भानगडीमध्ये पडायचं. तुम्ही आवाज उठवा. शिकलेले लोक जोपर्यंत आवाज उठवणार नाही तोपर्यंत हे अडाणी चोर आणि हे असली फालतू लोक राजकारणामध्ये येणार. राजकारण कोणाचे असो, पक्ष कोणताही असो, भाजपचाच आहे म्हणून आपण बोलत नाहीये, हा दुसऱ्या पक्षाचा असतो तरी हा अशाच पद्धतीने आपण बोललो असतो. कारण हे जे त्यांनी वक्तव्य केलं ते खूप अत्यंत दुर्दैवी आहे. या वक्तव्यावरती पुन्हा वक्तव्य करणं हे पण चुकीचं वाटते मला. पण अशा लोकांबद्दल पुढे येऊन बोललं तर 4 लोक बोलू शकतात, हे मागचं कारण आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हेच आहे की निवडणुकीला ज्यावेळेस आपण मतदान करतो कोणत्याही, अशाच व्यक्तीला मतदान द्या जे देशाच्या, आपल्या भागाच्या, आपल्या राज्याच्या कुठेतरी कामाला येईल. धन्यवाद.